नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत आळंदीत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा यंदा 724वा संजीवन समाधी सोहळा आहे. येत्या 13 डिसेंबरला हा सोहळा पार पडेल. मात्र त्याआधी भागवत एकादशीच्या दिवशी म्हणजेच आज कार्तिकी वारीचा सोहळा इथं साजरा होतोय. त्यानिमित्ताने माऊलींच्या समाधीला पवमान अभिषेक पूजा पार पडली. त्यानंतर आता माऊलींच्या समाधी मंदिराचा गाभारा असा फुलांनी सजवण्यात आलाय. ही थेट दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी माऊलींच्या समाधी सोहळ्याची त्याची जी तयारी सध्या सुरू आहे, जय्यत तयारी सुरू आहे, त्याची ही दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राज्यातल्या लाखो वारकऱ्यांसाठी हा सोहळा अतिशय महत्त्वाचा असतो. पण कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या या संकट काळामुळे अनेकांना इथपर्यंत पोहोचता येत नाहीये. म्हणून काय झालं, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही माऊलींचा गाभारा, समाधी सोहळा सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान कार्तिकी वारी निमित्त माऊलींच्या पादुकांचं नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. वारकरी परंपरेमध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्त्व आहे. लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचा काळ फुलून गेलेला असतो. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्याने आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीत एकही वारकरी दाखल झाला नाही. त्यामुळे माऊलींची आळंदी भक्तांविना अशी ओस पडली आहे. एकीकडे हे मन हिलावून टाकणारं दृश्य, तर दुसऱ्या बाजूला एक उत्साह सुद्धा. पांडुरंगाच्या पादुका मात्र आळंदीत माऊलींच्या भेटीसाठी दाखल झाल्यात. विठुराया आणि माऊलींच्या भेटीचा हा जो अनोखा सोहळा आहे, तो सोहळा कोरोनाच्या या संकट काळामुळे कदाचित लाखो वारकऱ्यांना तिथं याची देही याची डोळा पाहता आला नसेलही, पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा अद्भुत सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वारकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा, त्यांच्या जवळचा असा हा क्षण असतो, जेव्हा खुद्द विठ्ठल आपल्या भक्ताच्या भेटीसाठी जातात, जेव्हा माऊलींच्या भेटीसाठी जातात आणि भक्त आणि देवाची जी भेट होते ती अद्भुत अशी ही भेट आणि त्याचा हा अनोखा सोहळा. गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, जो सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल होतात माऊलींच्या, आणि आज मात्र तिथं वारकऱ्यांना पोहोचता आलेलं नाहीये, पण हा सोहळा चालू आहे. काही वारकऱ्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडतोय. कसा उत्साह तिथं आहे आणि काय काळजी घेतली गेलेली आहे कोरोनाच्या या संकट काळामुळे? विलास, खरं तर आपल्याला माहिती आहे की आषाढी वारीच्या निमित्तानं देहूतून तुकाराम महाराज आणि आळंदीतून माऊली स्वतः पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. मात्र आज स्वतः पांडुरंग, त्याचबरोबर नामदेव राय आणि पुंडलिक राय हे स्वतः म्हणजे 3 पादुका ह्या पंढरपुरातून आळंदीमध्ये दाखल होत असतात. त्या परंपरेनुसार आज दाखल झाल्या आणि पांडुरंगाच्या आणि माऊलीच्या जी पादुका भेट आहे ती आता थोड्या वेळापूर्वी संपन्न झालेली आहे. आज कार्तिकी एकादशी सगळ्यात मोठी एकादशी आहे. खरं तर भावनिक क्षण असतो संजीवन समाधी सोहळा म्हणजे या सगळ्या वारकऱ्यांसाठी, आणि हा क्षण अनुभवासाठी दरवर्षी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे संचारबंदी लागू आहे आळंदीमध्ये, आणि त्यामुळे एकही वारकरी इथे आलेला नाही. खरं तर संप्रदायाचं हे मोठेपण आहे की एखाद्या वेळेस प्रशासन अशा कठीण समयी जर आव्हान करत असतील तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत या संप्रदायातील वारकऱ्यांनी इथे मनाला मुरड घालून ते आलेले नाहीयेत. मात्र आपण जसं म्हणतोय की केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हा सगळा सोहळा या वारकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. जसं म्हटलं की आता थोड्या वेळापूर्वीच पांडुरंगाच्या ज्या पादुका आहेत त्या दाखल झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली आणि दोन्हीही संतांच्या, अगदी माऊलीच्या ज्या पादुका आहेत आणि पांडुरंगाच्या पादुका आहेत त्याची भेट झाली. त्याचबरोबर नगर प्रदक्षिणा असेल, पवमान अभिषेक असेल, आजचा दिवस हा भारावलेला असतो. मात्र कुठेतरी आळंदी सुनी सुनी आहे एवढं म्हणावं लागेल. निश्चित आळंदी सुनी सुनी असली तरी उत्साह मात्र कायम आहे. ज्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला तो सोहळा महत्त्वाचा आहे, आणि
तोच सोहळा, याची देही याची डोळा जरी तुम्हाला पाहता आला नसला तरी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घर बसल्या महाराष्ट्रातल्या लाखो लाखो भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी हा सोहळा आपण दाखवला। वळूयात पुढच्या बातमीकडे। सध्या निसर्गाचं नेमकं चाललंय काय हेच कळत नाहीये। अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात काही अंशी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस आणि त्यानंतर खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी सुद्धा कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी कमी होणार असून किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणासह तुरळक पावसानं हजेरी सुद्धा लावली। रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस पडतोय। अलिबाग, पेण, महाड, रोहा, पनवेल या ठिकाणी पाऊस कोसळला। म्हसळा तालुक्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला, तर अरवलीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारात विकण्यासाठी ट्रॅक्टरमधून आणलेल्या शेंगांचं नुकसान झालंय। दरम्यान या सगळ्याबद्दल आता अधिक माहिती देण्यासाठी रामचंद्र साबळे सर हवामान तज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साबळे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर आता गारठून टाकणाऱ्या थंडीचे हे दिवस, पण आता पाऊस कोसळतोय, काय चाललंय नेमकं निसर्गाचं, हे असं का होतंय? आता परिस्थिती अशी आहे की एकूणच संपूर्ण अरबी समुद्र आणि महाराष्ट्रावरचं हवेचे दाब कमी झालेले आहेत। 1010 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब झालेला आहे आणि हा कमी हवेचा दाब साधारणपणे मंगळवारपर्यंत तरी राहणार आहे। म्हणजे आणखी एक 3 ते 4 दिवस हे ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 ते 14 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। रायगडमध्ये 5 ते 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे 14 मिलीमीटर पर्यंत 12 ते 14 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात 14 ते 15 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ इथेही पावसाची शक्यता आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। या सगळं परिस्थिती लक्षात घेता साधारणपणे मंगळवारपर्यंत हा पाऊस राहणार आहे आणि या पावसामुळे नुकसान काही ठिकाणी होऊ शकतं, पण फायदाही होऊ शकतो। आणि त्यात फायद्यामध्ये ज्वारी, रब्बी ज्वारी, हरभरा, त्याचबरोबर गहू या पिकांना फायदा होऊ शकतो। मात्र डाळिंब, त्याचप्रमाणे द्राक्ष पीक यांना तोटा होऊ शकतो, कारण पाऊस झाल्यानंतर पुन्हा अनेक रोग आणि किडी मोठ्या प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे भाजीपाला पिकावरही मोठ्या प्रमाणात रोग आणि किडी येऊ शकतात। त्यामुळे द्राक्षावरच्या फवारण्या वाढणार आहेत, खर्च वाढणार आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे भाजीपाला हा कोथिंबीर किंवा अशी जी डेलिकेट पिकं आहेत त्यांचं देखील नुकसान होऊ शकतं। काही नुकसान तर काही फायदा असं स्वरूप या पावसाचं राहणार आहे। IBN लोकमत किंवा आपण न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपण यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ह्याबाबत अंदाज वर्तवला होता आणि त्यावेळेला हा प्रश्न श्री भुजबळ यांनी मला विचारला होता। त्यावेळेला आपण न्यूज 18 लोकमतवर याचं सर्व कव्हरेज दिलं होतं की पुढे पाऊस आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये पाऊस आहे, नोव्हेंबरमध्ये पाऊस आहे, डिसेंबरमध्ये पाऊस आहे। संदीप भुजबळ यांनी हा प्रश्न विचारला होता, त्यावेळेला त्यांना ही माहिती मी दिली होती। आपण न्यूज 18 लोकमतवरनं याचं प्रक्षेपण केलं होतं की पुढे देखील सावधान, पुढे पाऊस आहे। आणि मग त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की हा पाऊस कशामुळे आहे, आणि तेव्हा कारण पण आपण दिलं होतं की एल निनो असेल तर दुष्काळी वर्ष, लाल निना असेल तर जास्त पावसाची शक्यता, त्याप्रमाणे पुढे फेब्रुवारीपर्यंत ही क्रिया राहू शकते अधूनमधून। त्यामुळे शेतकरी वर्गाने सावधान होणं गरजेचं आहे आणि बाकी देखील नागरिकांनी ते काळजी घेणं गरजेचं आहे। कारण काही वेळेला एकदम अचानक विजांचे कडकडाट, ढगांचे कडकडाट होतात आणि अचानक पाऊस होतो। असं साधारणपणे हे वातावरण मी आता काही महाराष्ट्रातले जिल्हे सांगितले आणि मराठवाड्यात फक्त 2 जिल्ह्यांमध्ये ती शक्यता आहे, ते म्हणजे जालना आणि हिंगोली, हे 2च जिल्हे आहेत। पण बाकी जे सर्व राज्यामधल्या बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। वातावरण कधी तयार होऊ शकतं, जिथे दाब कमी होतील तिथेच पाऊस होईल। बाकी नक्कीच या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या पिकांची आणि
काढलेल्या पिकांची सुद्धा. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ला निनाचा हा सगळा परिणाम आहे असं सर सांगतायत. त्याप्रमाणे पुढचे काही दिवस तरी महाराष्ट्रात ही परिस्थिती असू शकते. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी गेल्या 16 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असताना शेतकरी तिथंच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. 29 नोव्हेंबरला शेतकरी सिंघू बॉर्डरवर पोहोचले आणि आंदोलनाला सुरुवात केली. तेव्हापासून शेतकऱ्यांनी मार्ग रोखून धरला. दरम्यान पोलिसांनी सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. डॉक्टर, आता जी परिस्थिती आपल्याला दिसते, 16वा दिवस उजाडला तरी देखील हे आंदोलन संपत नाहीये, तोडगा निघत नाहीये. आता दोघेही, सरकार आणि आंदोलक, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. मग यातून तोडगा निघणार कसा? नाही, तोडगा निघणं अतिशय आवश्यक आहे आणि शासनाने, केंद्र शासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे की चर्चेच्या 5 फेरी झाल्या. गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा शेतकऱ्यांसोबत बोलले आणि 6 कलमाचा ड्राफ्ट सुद्धा पाठवला. आणि त्या 6 कलमामध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि शेतकऱ्यांनी ज्या शंका व्यक्त केल्या होत्या की MSP रद्द होईल, शासनाने सांगितलं की MSP रद्द होणार नाही, हे आम्ही लिखित स्वरूपात देतो. एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडतील, त्यांची शंका होती, त्याबद्दल सुद्धा शासनाने निराकरण केलं. तिसरी महत्वाची गोष्ट की कंपन्या शेतजमीन हडपतील तर त्यामध्ये लिहिण्यात आलं की कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चर 7/12वर येणार नाही किंवा कोणताही करार 7/12वर येणार नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा दिवाणी न्यायालयात जाण्याचा हक्क मिळेल, एवढं सगळं लिहिलेलं आहे. जेवढ्या शंका आंदोलनाच्या सुरुवातीला व्यक्त केल्या गेल्या होत्या, परंतु आता काय झालं की आंदोलनामध्ये निश्चितपणे असं सांगता येत नाही की कोण काय करताय, परंतु आंदोलनामध्ये एक हटवादी भूमिका सुरू झाली की हे संपूर्णतः कायदे पाठीमागे घ्या. आज पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहे, परंतु आज महाराष्ट्रातला किंवा भारतभरचा शेतकरी जो आहे, जो शरद जोशींच्या नेतृत्वाखाली एकवटलेला होता, त्या शरद जोशींनी सातत्याने सांगितलं होतं की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला पिकवण्याचं स्वातंत्र्य आहे तर त्याला विकण्याचंही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला कोणाशी करारही करता आला पाहिजे, त्याला त्याच्या शेतावरूनही विकता आलं पाहिजे. फक्त दलाल आणि व्यापाऱ्यांच्या तावडीतच शेतकऱ्याला देणं जे गेल्या 70 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्याची अतोनात पिळवणूक झालेली आहे. मग तेवढे आंदोलनकारी शेतकरी म्हणतात त्यासाठी कायदे रद्द करायचे. हा उर्वरित भारतामधल्या सर्व शेतकऱ्यांवर मोठा अन्याय राहणार आहे. अनिलजी, एक छोटासा प्रश्न, माझा वेळ खूप कमी आहे. शरद पवार आज असं म्हणाले की ह्या आंदोलनाचं लोण आता देशभर पसरेल. एक इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे की यावर वेळीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन देशभर चिघळेल. तुमचं काय मत आहे? शरद पवार देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहे आणि शरद पवारांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कृषी मंत्री असताना केलेले विधान जरी तपासले, त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र जरी त्यांनी पुन्हा वाचलं तरी त्यांना निश्चितपणे माहित होईल की त्यांनी पलटी मारलेली आहे. आणि निश्चितपणे मी जबाबदारीने बोलतोय की शरद पवारांनी खरोखर छातीवर हात ठेवून सांगावं की पुन्हा शेतकऱ्याला गुलामीत टाकायचं आहे की शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्यायचंय. धन्यवाद अनिलजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांच्यावर बंगालमध्ये काल हल्ला झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांती चौकात खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विजय रहाटकर उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पुतळा कार्यकर्त्यांच्या हातून हिसकावून पळवला. त्यावेळी काही वेळ पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, काय अधिक माहिती?
विलास, आता 5 वाजता हे आंदोलन झालेलं नेमकं आणि आंदोलनामध्ये खासदार भागवत कराड असतील किंवा अतुल सावे असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जीच्या विरोधात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला, घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी ममता बॅनर्जी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा त्या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं पुतळा त्या ठिकाणी आणला, मात्र त्यांना भाजप कार्यकर्त्यांना तो जाळता आला नाही, कारण पोलीस मोठ्या संख्येने होते. कार्यकर्त्याच्या हातातून पुतळा हिसकावून जो आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केला, त्यामुळे पुतळा जाळता आला नाही. मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत आणि एकंदरीतच आंदोलनात प्रचंड राग दिसत होता, कारण भाजपचे राष्ट्रीय प्रमुख जे.पी. नड्डा यांच्यावरच तो भ्याड हल्ला झाल्याचा राग त्यांच्यामध्ये दिसत होता आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जींना उत्तर देतील अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.